स्वामिनीच्या YouTube चॅनलवरून ऐकायला विसरू नका. कथा नवरात्रीची. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत दररोज देवीच्या विविध रूपांचं, सामर्थ्याचं आणि पराक्रमाचं दर्शन घडवणारी कथामाला. कथा नवरात्रीची आता स्वामिनीच्या YouTube चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राइब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनी विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी. साड्यांची महाराणी स्वामिनी. जगजननी आई कृपा करी, जगजननी आई कृपा करी, वरद हस्त तव श्रीधरी, वरद हस्त तव श्रीधरी, जगजननी आई कृपा करी, जगजननी आई कृपा करी, वरद हस्त तव श्रीधरी, वरद हस्त तव श्रीधरी, जगजननी आई कृपा करी. आजी, महिषासुरानं रेड्याच्या अवतारात खूप थैमान घातला असेल, पण मग देवी बरोबर असणारे गण, त्यांचं काय? ते गण देवीसह युद्धभूमीवर होतेच. पण आता तो महिषासूर कोपानं उद्विग्न झाला होता. तो खोलानं पृथ्वी उकरू लागला. शिंगांनी उंच उंच पर्वत देवीच्या अंगावर फेकून देऊ लागला. त्याच्या शेपटीच्या तडाख्यानं खवळलेला समुद्र देखील पृथ्वीला चहूबाजूनी बुडवू लागला. बापरे, देवीच्या अंगावर चालून येणाऱ्या महिषासुराचं ते रूप भीतीदायकच असणार. त्याच्या त्या अचाट सामर्थ्यापुढे गणांचा कसा पराभव झाला हे मला आत्ता समजतंय. अगं, हा संग्राम बरेच दिवस चालू होता. पण मग तो दांडगा राक्षस पुढे येतोय हे बघून देवी क्रुद्ध झाली. त्या महान राक्षसाच्या अंगावर पाश टाकून तिनं त्याला बांधून टाकलं. अखेरीस महिषासुरानं रेड्याचं रूप सोडून दिलं. रेड्याचं रूप सोडून दिलं म्हणजे तो राक्षस रूपात वावरला असेल, हो ना? महिषासूर जितका बलवान तितकाच धूर्त होता. त्यामुळं महिषासुरानं त्याच्या मूळ रूपात येणं टाळलं. तो देवी समोर पुन्हा अवतरला, तो एका क्रौर्यानं भरलेल्या सिंहाच्या रूपात. मात्र देवी सावध होती. ती सरसावून पुढे आली, तोच त्या सिंहाचं पुरुषात रूपांतर झालं. किती विचित्र आहे हा प्रकार. क्षणार्धात अवतार बदलायचा म्हणजे त्या देवीची परीक्षाच झाली असणार. त्या ढाल तलवार घेतलेल्या पुरुषाला देवी मारणार, तोच त्या राक्षसानं महान हत्तीचा वेश घेतला आणि आपल्या सोंडेनं देवीच्या सिंहाला खेचून मोठ्याने गर्जना करू लागला. तेव्हा देवीचा संताप वाढला. तिनं सिंहाला खेचणारी ती सोंड तलवारीनं कापूनच टाकली. पण तो महिषासूर एवढ्यानं नमणारा नव्हता. मग त्यानं लगेच रेड्याचं रूप घेतलं आणि सर्वत्र धुमाकूळ घालायला सुरुवात केली. तेव्हा ती जगन्माता युद्धप्रसंगी पिण्याला योग्य असं मद्य प्यायली. मद्य युद्धप्रसंगी? आणि तेही देवीनं मद्य प्यावं हे ऐकायला काहीसं विचित्र वाटतंय ना? पूर्वी देवी देवतांमध्ये मद्यप्राशन हे वर्ज्य नव्हतं. शिवाय त्यामध्ये औषधी आणि शौर्य गुणांना वाव देणारी द्रव्य असत. म्हणून ते विशेषत्वानं युद्धप्रसंगी प्राशन केलं जायचं. देवीनं मद्य घेतलं आणि ती अधिकच क्रूर बनली. तिचे डोळे लाल झाले. ती वारंवार हसू लागली आणि रागातच म्हणाली,
अरे मूर्खा, जोपर्यंत मी मध पीत आहे तोपर्यंत तू असाच तांडव वाजवीत राहा. आता तुझा अंत जवळ आला आहे. नंतर मात्र देवांच्या गर्जनेनं हे त्रैलोक्य दुमदुमून जाईल. या वाणीनं महिषासूर थोडा शांत झाला, पण आता देवी चालून आली. एवमुक्त्वा समुत्पत्य सारूढातं महासुरं पादेनाक्रम्य कंठे च शूलेनैनं ताडयत्. देवी उडी मारून एकदम महिषासुराच्या अंगावर चढली आणि त्याच्या मानेवर पाय देऊन शूलानं कंठावर वार करू लागली. देवीच्या सामर्थ्यापुढे महिषासूर काहीच करू शकला नसणार. अखेर त्याच्या वाईट कृत्याचं फळ त्याला मिळालंच. त्यानं हारच मानली असणार. अगं, देवी जरी त्या राक्षसाच्या मानेवर पाय देऊन त्याला शूलानं टोचू लागली तरी तो आपल्या रेड्याच्या रूपातील मुखावाटे राक्षस रूपाने अर्धा बाहेर आला आणि तशाच अवस्थेत युद्ध करू लागला. पण आता देवीनं शस्त्र उचललं आणि तीक्ष्ण तलवारीनं त्याचं शिर तोडून टाकलं. मस्तच. म्हणजे आता देवीचा खरा विजय झाला. ज्या राक्षसाला कुठलाही पुरुष मारू शकला नाही त्या राक्षसाला देवीनं म्हणजे एका स्त्रीनं मारलं. खरंच हा अलौकिक असाच विजय म्हणावा लागेल. नंतर सर्व ऋषींसह अनेक देवांनी देवीवर स्तुतिसुमनं उधळली. गंधर्वराज गायन करू लागले. अप्सरांनी आनंदानं नृत्य केलं. महिषासुराला मारणारी ती म्हणून तिला महिषासुर मर्दिनी असं संबोधण्यात आलं. ही महिषासूर मर्दिनी त्या आदिमायेचंच एक रूप हो ना? आदिमायेचा दुसरा अवतार म्हणजे महिषासूर मर्दिनी म्हणजेच महालक्ष्मी. महालक्ष्मी ही रजोगुणी समजली जाते. देव्यायया ततमिदं जगदात्मशक्त्या निःशेष देवगणशक्ति समूहमूर्त्या तामंबिकामखिल देव महिर्षि पूजा भक्त्या नतः स्म विदधातु शुभानि सानः. या श्लोकाचा अर्थ असा की सर्व देवगणांच्या शक्ती समूहातून तिची मूर्ती बनली आहे. ज्या देवीनं आपल्या शक्तीनं अवघं विश्व व्यापून टाकलंय. सर्व देव, महान ऋषी यांच्याकडून तिची पूजा होते. त्या देवीला आम्ही वंदन करतो. हे देवी, तू आमचं हित कर. देवांच्या या स्तुतीनं देवीही प्रसन्न झाली आणि म्हणाली, देव हो, माझ्याकडून तुम्हाला जे हवं ते तुम्ही मागू शकता. आज मी अतिशय प्रसन्न आहे. हे भगवती, तू आम्हाला सर्व काही दिलेलं आहेसच, पण जर तुला मनापासून आम्हाला काही द्यायचं असेल तर असा वर दे की आम्ही तुझं स्मरण केलं वा न केलं तरी तू आमच्या विपत्ती नाहीशा करशील आणि असं स्तवन जो मनुष्य करेल त्याचाही तू सांभाळ करशील. यावर तथास्तु असं म्हणून देवी अदृश्य झाली. कथा नवरात्रीची. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. लेखन श्रद्धा कुलकर्णी. श्लोक पठण धनश्री गणात्रा. सहभागी कलावंत सुनेत्रा मंकणी, हिमानी निलेश. विशेष आभार डॉक्टर अरुणा ढेरे. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. स्वामिनीच्या YouTube चॅनलवरून ऐकायला विसरू नका कथा नवरात्रीची. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत दररोज देवीच्या विविध रूपांचं
सामर्थ्याचं आणि पराक्रमाचं दर्शन घडवणारी कथामाला. कथा नवरात्रीची आता स्वामिनीच्या YouTube चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी. साड्यांची महाराणी स्वामिनी.